पुढचे 7 दिवस मी त्या मूर्तीची पूजा करेन. त्यानंतर ती मूर्ती तू वाड्यावर घेऊन जायचीस. मी तुला सांगितलं की समाजात वावरायचं असेल तर तसंच वावरत जा. काय करतोस? पण तरी तू मंगळसूत्र घालतीयस, कुंकू लावतीयस, हिरव्या बांगड्या घालतीयस. तू उद्याच्या उद्या पुन्हा लंडनला जातेस. तू अजय बरोबर होतेस. अजय आवडतो तुला. बेटा, अजय वाईट मुलगा नाहीये, पण आता त्याचं आयुष्य नेमकं कुठल्या वळणावर जातंय बघतेस तू. माहितीये तुला. तरीही नकार दिला नसता मी, पण तो नाहीये तुझ्यासाठी. अजयलाही तू आवडतेस, भावतेस त्याला, पण मैत्रीण म्हणून. मला माहितीये बेटा की एकदा प्रेम झालं की मग सगळंच कठीण असतं. मरण यातना परवडल्या, पण प्रेम यातना नकोत. नकोत. पण काय करणार, ते आपल्या हातात नसतं. वेदांती, तू हुशार आहेस, व्यावहारिक ज्ञान आहे तुझ्याकडे. एकदा प्रेमात पडलीस की सगळं कठीण होऊन बसतं. समजण्याचा प्रयत्न कर. अजय तुझ्यासाठी नाहीये ही त्याची पत्रिका बघूनच कळलं होतं मला. आणि म्हणूनच तुला लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतला मी पुन्हा. कारण त्याच्यापासून लांब राहिलीस, अलिप्त राहिलीस, तरच थोडा त्रास कमी होईल. पण बेटा, त्रास हा होणारच. होणारच. तू पुन्हा लंडनला अभ्यासासाठी जा. मला माफ कर. तुला एवढं वैधव्य आलंय. मी तुला सांगितलं की समाजात वावरायचं असेल तर तसंच वावरत जा. पण तरी तू मंगळसूत्र घालतीयस, कुंकू लावतीयस, हिरव्या बांगड्या घालतीयस. सौभाग्य गेलं, पण अलंकाराची आसक्ती नाही गेली पाहिजे. काय करू मी देवा? सांग ना, काय करू? समीर कुठे आहेत? का येत नाही आहेत ते? की खरंच ते या जगात नाहीये? असं असेल ना देवा, तर मी विजय! समीर,
समीर 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 सम समीर इथे कुलूप कोणी लावलाय समीर 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 रामू रामू समीर 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 रामू हा साहेब नाही म्हणजे काही नाही मिळालं पण मी लोणचं आणलंय हे बघा तुम्ही शांत व्हा तुम्हाला सांगितलं इथे इथे कुलूप कोणी लावलं हे कुलूप कोणी लावलं मीच का हा मी नाही पण तुला आतून आवाज ऐकू येतोय आवाज हा बहुधा समीर आता अरे देवा म्हणजे त्या साऱ्यानं भूत होऊन का होईना पण समीर दादांना संसाराला लावलं तू वेडा आहेस का हा समीरचा आत्मा कळण्याचा आवाज येतोय त्याला कोणी डांबलं इथे आत हा? अहो ताई भूत काय कुठं बी राहतात नाही म्हणजे आता इथं तर आता वडाच्या झाडावर तुम्हाला सांगतो निशाताई ते सारा आहे ना लयच भारी आहे बघा हो मूर्खासारखा बोलू नकोस तू या रूमच्या किल्ल्यांचा कसल्या किल्ल्या कसल्या म्हणजे हा दरवाजा उघडायचा मला रूमच्या किल्ल्या आण जा माझ्याकडे नाही आहेत मग कुणाकडे ते आई साहेबांकडे आहेत पण हे बघा तुम्हाला सांगतो ताई ते काहीतरी मंत्र वगैरे ठेवले तुम्ही हात लावू नका त्याला हो मी सांगते ना तुला तू किल्ले आण जा अहो पण जा किल्ली घेऊन ये जा 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 म्हणते ना मी जा किल्ली घेऊन ये इकडे आड तिकडे हिर झाली राहू जा ना जातो लवकर घेऊन ये किल्ली समीर थांबा तुम्ही हा थांबा तो रामू किल्ली घेऊन येतो कुठे डांबून ठेवला असेल ना तुम्हाला इतके दिवस थांबा मी दारू करते रामू लवकर आण किल्ली समीर 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 झाली सगळी तयारी व्यवस्थित हो पासपोर्ट घेतलाय सगळं घेतलं विजा सगळं घेतलं महत्वाच्या फोन नंबर्सची डायरी हो बाबा घेतलंय नाही ते खूप महत्वाचं आहे तुझ्यासाठी वेदांती हा आहे एक मिनिट. बाबा सुखी राहा यशस्वी हो हे घे मी परीक्षेला जायचं तेव्हा पण असंच दही द्यायचं ना हो
बाबा हं? काय रडू नका ना प्लीज. नाही रडत आहे रे. हे उगाच मी लवकर येणार आहे परत. हा मला माहिती आहे ना. मला माफ कर. असं नका हो बोलू बाबा. मी काहीच करू शकलो नाही ग तुझ्यासाठी पोरी. काही नाही. अजून काय करायचंय? आयुष्यभर बाबा म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. वेळोवेळी माझी आई झाला. आणि आता तर मैत्रिणीसारखंच आवरलं तुम्ही मला. वेदांती बेटा, जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला माहिती आहे प्रेम म्हणजे मनाची फार बिकट अवस्था आहे, फार कठीण अवस्था आहे, मरणाहूनही कठीण. पण प्रेम म्हणजे त्यागही आहेच ना, जो तू आता करतेस. सुखी राहा बेटा. अजयला कळवलंस? नाही, मी फोन करेन त्याला. पण नवं आयुष्य सुरू झाल्यावर मनापासून त्याला मित्र म्हणून जेव्हा स्वीकारेन ना, तेव्हाच फोन करेन. नाहीतर आयुष्यात कधीही कॉन्टॅक्ट करणार नाही त्याला. बस. सांभाळून राहा. घेऊ बॅग. येते मी. शुभम भवतु. श्री गणेशाय नमः.
श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताभ्यो नमः श्री माता पितृभ्यो नमः ओम श्री गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताभ्यो नमः श्री माता पितृभ्यो नमः ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताभ्यो नमः श्री माता पितृभ्यो नमः ओम श्री गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्री कुलदेवताभ्यो नमः पितृभ्यो रक्त समीर 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 निशा 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 त्याचा आवाज आहे म्हणजे मी मी आपल्याच घरात आहे आपल्याच घरात कसा असेल मी हॅलो लक्षात ठेव आज 7वा दिवस बरं निशा निशा काय झालं अशी का बसलेस तू दारात आबा आबा मी त्यांचा आवाज ऐकला कोणाचा